कॅच पकडली आहे. आणखी एक विकेट. पण आता जो संघर्ष आपण पाहतो ना, आता प्रत्येक बॅटरला येऊन तो अटॅक करावाच लागणार आहे. तो अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. पण आता इथून फक्त अटॅकच करावा लागेल. 9 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता आहे. मयुरेशचा आपण उल्लेख केला. गणेशपुरीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. नामवंत गोलंदाज आहे. इथे देखील बॉल टप्पा पडतोय, आतमध्ये येतोय, पण पंच सांगता इट्स नो बॉल. ती थोडंसं आपण पाहिलं तर ते बदल आली ते थोडंसं कुठेतरी ती फुटवर्क थोडंसं कुठेतरी मिसिंग आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, समोरच खेळाडू तैनात. आणखी एक. किती कॅचेस पकडल्यात? 4-5. 4 ते 5 कॅचेस एकाच मॅच मध्ये सुनीलने टिपल्यात. त्यातील एक कॅच जी होती ना ती सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी होती. आणि ह्या सगळ्या कॅचेस अगदी त्यासाठी टच अँड गो आहेत. सरळ सोप्या कॅचेस आहेत. आणखी एक विकेट जात आहे, पण आता इथून तो अटॅक करावाच लागेल. इथे शेवटचा गडी मैदानाच्या आत. पुढच्या दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे की आपण रेडी राहायचंय. 18 मिनिटांमध्ये 4 ओव्हर फेकणे गरजेचं अनिवार्य. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग केली जाते. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सत्यविनायक कांबोटे संघाचा पाहायला मिळतो आपल्याला. वाडगू पुश केलंय हलक्या हाताने. अगदी या मॅच मध्ये आता इथून फक्त आणि फक्त औपचारिकता, फक्त फॉर्मॅलिटीज तुम्हाला पाहायला मिळतात. इथे अगदी आपण पाहतो ना ती शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला ती विकेट वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळणार आहे. एखादी मॅच तुम्ही नो बॉल आहे. एखादी मॅच असं म्हटलं जातं ना की तुम्ही गमवत असाल तर त्यावेळेस स्वतःच्या संघर्षासाठी, त्या नावासाठी तुम्हाला शेवटपर्यंत चांगला खेळ करणं गरजेचं आहे. इथे देखील फक्त दिशा दाखवली आहे. बॅटचा फेज ओपन केलाय, समोर आणली आहे बॅट. 4 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धाव्यांची आवश्यकता. हो, विकेटचं पतन. अगदी त्या शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर त्या मोहाला आवरू शकलेले नाही आहेत. ऑल आउट सर. संघ ऑल आउट झालेला आहे. हरकत नाहीये. आजची मॅच तुम्ही गमावली तरी देखील हरकत नाहीये, कारण हा संघर्ष ना, हा संघर्ष नेहमी सुरूच असतो. मित्रांनो, नेहमी जेव्हा एक मॅच होते मैदानाच्या आतमध्ये, त्या 2 टीम्स खेळत असतात. त्यातील एकाचा विजय, एकाचा पराजय हा सुनिश्चित असतो. पण त्याच बरोबरीने तुमचा संघर्ष हा नेहमी चालत राहिला पाहिजे. ते देखील तेवढंच गरजेचं आहे. तुमचे प्रयत्न नेहमी चांगले असले पाहिजेत आणि त्या प्रयत्नार्थी परमेश्वर, कारण अपयश ही नेहमी यशाची पहिली पायरी आहे. हरकत नाहीये, आज अपयश तुम्हाला आलं, पण तरी देखील यश आज न उद्या येईल.
या मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी बॉलर्स आणि